भारतीय सिल्क साडी ही अत्यंत मौल्यवान आहे। मानवाने बनवलेल्या सर्वात प्राचीन कापडांपैकी एक सिल्क आहे। सिल्कला कापडाची राणी म्हणतात। अस्सल सिल्क पासून बनलेली अगदी मऊ, मनाला एक वेगळीच भुरळ घालणारी, दिसायला रुबाबदार, जिच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सण समारंभ अपूर्ण वाटतो, अशी ही साडी सगळ्यांचीच नजर आपल्याकडे खेचते। ही साडी स्वतःच भव्यतेचं एक मोठं उदाहरण आहे। तिची भव्यता तिच्या रुबाबदार दिसण्यातूनच मन मोहून टाकते, जिला परिधान केल्यावर एक सामान्य स्त्री सुद्धा स्वतःला अगदी असामान्य व्यक्तिमत्व समजेल, अशी ही साडी स्त्रियांचे सौंदर्य वाढवते। या साड्यांवरती केलेले प्रत्येक नक्षीकाम कारागीर स्वतःच्या हाताने विणतात। अशा या हस्तकला साड्या श्रीमंती दर्शवतात। काळानुसार कितीही फॅशन बदलली, आपले राहणीमानही बदलले, तरी कुठलाही कार्यक्रम असो त्यामध्ये या साड्यांचे स्थान कुठलेही वस्त्र घेऊ शकत नाही। या साड्यांशिवाय भारतीय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्णच असते असे म्हणायला हरकत नाही। रेशीमच्या साडीशिवाय स्त्रियांचे कपाट अपूर्ण आहे। संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीमच्या साड्या बनवल्या जातात। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। या साड्या नेहमी मलमलच्या मऊ कपड्यामध्ये ठेवाव्यात। रेशीम साड्यांवरती डायरेक्ट परफ्यूमचा वापर करायचा नाही। रेशमी साड्या नेहमी ड्रायक्लिनिंग कराव्यात, त्यामुळे त्यांची चमक सुद्धा वर्षानुवर्षे टिकून राहते। या साड्या शक्यतो डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ठेवायच्या नाहीत। आता या सिल्क साड्या कशा ओळखायच्या? सर्वात आधी सिल्क साडीवरती हॉलमार्क आहे की नाही हे चेक करायचं। अस्सल सिल्क साड्यांचे उत्पादन करणाऱ्या विक्रेत्यांनाच सरकारने हॉलमार्क अधिकार दिलेले आहेत। कापडाला हात लावून चेक करणे, कापड अगदी मऊ लागले तर समजायचे ते अस्सल रेशीम आहे। सिल्कचा कपडा चुरगळल्यानंतर त्याचा आवाज येतो। अस्सल सिल्क हे उबदार असते। अस्सल सिल्कची साडीचे काठ खडबडीत असतात। या साड्यांचे टेक्स्चर समान नसते। अस्सल सिल्क हे फ्लेक्झिबल असते। तो कपडा एखाद्या अंगठीमधून बाहेर काढला तर संपूर्ण साडी ही जशीच्या तशी अगदी अलगद अंगठीमधून बाहेर निघते। खऱ्या सिल्क साडीला एक वेगळीच शाईन असते आणि ती बघता क्षणी नजरेत बसते। ती ओळखता आली पाहिजे। अस्सल सिल्क साडी ही महाग असते, त्यामुळे नक्कीच आपण किमतीवरूनही साडीचे निरीक्षण करू शकतो। जर साडीची किंमत कमी असेल तर ओळखून घ्यावे की ती साडी अस्सल रेशमापासून बनवलेलीच नाही। सिल्क साडी विकत घेताना शक्यतो पारंपरिक आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, त्यामुळे आपली फसवणूक देखील होणार नाही। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या सिल्क साडी, या डोला सिल्क साडी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची साडी ऑर्डर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।